ओके, त्या 3 टॉपिकपैकी तुलनात्मकदृष्ट्या सगळ्यात जास्त अवघड असलेला टॉपिक होता तो रोड टू नोवेअर. पण ॲक्च्युली ॲड्रेस करण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम झाला तो सोशल मीडिया अँड फ्रीडम. त्याच्यावरती पण आपण बोलू, बट तो इतका चांगला ॲड्रेस करता आला नाही. लक्षात घ्या, एखादा टॉपिक आहे ना, जितका आपण म्हणू डिकोड करायला अवघड असेल, हे फिलॉसॉफिकल टॉपिक आहेत. पर्स्पेक्टिव्ह जनरेट करणं किंवा बेसिकली टॉपिकला काय म्हणायचं हे न समजणं, अशा कंटेक्स्टमध्ये तुम्हाला तुमच्या इंटरप्रिटेशनचा पण बराच स्कोप असतो. असं काही नाही की त्यांना काय म्हणायचं आहे तेच आपल्याला माहीत असायला पाहिजे. आपण आपले इंटरप्रिटेशन जनरेट करू शकतो. म्हणजे काही टॉपिक डिक्लेअर झाल्यानंतर काही लोकांचे फोन आले, लिहायचं काय, तर तुम्ही ठरवायचं ना काय लिहायचं ते. रोड टू नोवेअर आपल्याला काय करायचं आहे, फक्त तो जस्टिफाय करायचं आहे आपल्या लिखाणातून की जे मला वाटतं ते बरोबर आहे. आता तसं एकदम टेक्निकल याचा मिनिंग बघायला गेलं रोड टू नोवेअर, तर तुमच्यापैकी काही लोकांनी लिहिलंय बघा, किंवा इव्हन गुगल केलं तुम्ही रोड टू नोवेअर म्हणजे काय, तर काय मिनिंग भेटतो बरं, मला काय अर्थ आहे त्याचा? समथिंग दॅट इज नॉट हेल्पफुल और नो चान्स ऑफ सक्सेस. कुठेच न जाणारा रस्ता. काही अशी गोष्ट जी बिलकुल मदतीची नाही आहे, काहीच कामाची नाही आहे, किंवा जे आपण करतोय त्याच्यातून काही सक्सेस मिळणार आहे असे पण चान्सेस नाही आहेत. म्हणजे आपण चाललोय पण तिथून कुठून तरी पोहोचणार आहे याची बिलकुल गॅरंटी नाही, असा रोड टू नोवेअर. किंवा आणखी त्याचा एक अर्थ असा, जर आणखी तुम्ही गुगल केलात, शोधण्याचा प्रयत्न केलात, की बेसिकली जर्नी विच इज डायरेक्शनलेस. वँड्रिंग वरती यूपीएससीने असे विचारलं होतं, भटकलेले लोक, रोड टू नोवेअर, कुठेच जात नाहीये, तो पाखून पळतोय पळतोय पळतोय, खूप रस्ता ओलांडतोय पण त्याचा रस्ता कुठेच जात नाहीये. रोड टू नोवेअर, डायरेक्शनलेस जर्नी. किंवा सिसिफस चालतोय चालतोय चालतोय, पुन्हा एकदा तो कुठे पोहोचणार आहे, कुठेच पोहोचत नाहीये, जस्ट त्याच जागी पुन्हा 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 चालतोय. रोड टू नोवेअर. सो रोड और जर्नी विच इज डायरेक्शनलेस इज बेसिकली रोड टू नोवेअर. किंवा आणखी एक आहे की ज्या जर्नीमध्ये पर्पजच नाहीये, प्रयोजनच नाहीये, ती जर्नी पण काय होते, एक प्रकारे रोड टू नोवेअर होते. आयुष्याचं प्रयोजनच नाही दिसत आहे मला, तर रोड टू नोवेअर होऊ शकतो. पण हे बेसिकली टेक्निकल मिनिंग होते. मला रोड टू नोवेअर कुठे भेटतो, हा शब्द कुठे भेटतो, तर आपल्या 11वीची NCERT आहे बघा, इकॉनॉमीची, त्याच्यामध्ये रामदास कोरवाज रोड टू नोवेअर अशी टायटलच आहे. रामदास कोरवाचा कुठेच न जाणारा रस्ता. आता आपण निबंधात सारखं म्हणत असतो की मला काय पाहिजे, बॉटम अप अप्रोच पाहिजे, सामान्य माणसांची स्टोरी पाहिजे. रामदास कोरवा त्याला रिप्रेझेंट करतोय. सो रामदास कोरवा मला काय भेटतो बरं रोड टू नोवेअर मध्ये? आता त्यांनी ही रामदास कोरवाची जी स्टोरी दिली आहे ती पी साईनाथ यांच्या बुक मधून एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे. एव्हरीवन लव्स गुड ड्रॉट, दुष्काळ आवडे सर्वांना, असं पी साईनाथ यांचं बुक आहे. त्याच्यामधली ही रामदास कोरवाची स्टोरी आहे. एक स्टोरी देतोय, त्याला स्पेसिफिक रेफरन्स देतोय, अगेन त्या स्टोरीची युटिलिटी वाढते. तर हा रामदास कोरवाच्या गावामध्ये राहतो. पण बेसिकली गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, कोरवा ट्रायबलसाठी एक वेलफेअर स्कीम लॉन्च केली आहे, कोरवा ट्रायबलसाठी. आता प्रॉब्लेम असा आहे की रामदास कोरवा ज्या गावात राहतोय त्या गावात एकटाच तो कोरवा ट्रायबल असलेलं घर आहे. रामदास कोरवाचं जे घर आहे ते कोरवा ट्रायबलचं एकमेव घर त्या गावातलं आहे. पण गव्हर्नमेंटने ठरवलंय ना, स्कीम काढले म्हणजे खर्च व्हायलाच पाहिजे, म्हणून गव्हर्नमेंटला नवीन नवीन स्कीम काढायला आवडतात. सो रामदास कोरवाचं घर आहे, मग रामदास कोरवावरती काहीतरी खर्च झाला पाहिजे. आणि रामदास कोरवाचं घर, ट्रायबल घर, हे गावापासून थोडंसं बाजूला आहे. तर रामदास कोरवाच्या घरी जाणारा त्यांनी रस्ता बांधला. आता तुम्ही म्हणाल रोड टू नोवेअर म्हणतोय आपण आणि इथे तर रस्ता बांधला जातोय. मग पी साईनाथ यांची टीम तिथे पोहोचते. त्यांना डेव्हलपमेंटल जर्नलिस्ट असं म्हटलं जातं. असे लोक जे लोकांच्या विकासाविषयीचे सहानुभूती असते त्याविषयी काम करतात, डेव्हलपमेंटल जर्नलिझम.
सो रामदास कोरवाच्या घरी ते पोहोचतात पी साईनाथ आणि त्यांना ते बघतात तर रामदास कोरवा तो रस्ताच वापरत नसतो, तो गावात जायला दुसरा शॉर्टकट वापरत असतो. ते विचारतात 17.44 लाखाचा रस्ता बांधला यार तुझ्यासाठी. तो शॉकमध्ये जातो, म्हणजे 17.44 लाख फक्त माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी बांधलं जातात. त्याला तो शॉक असतो मोठा. तो म्हणतो माझ्या गावाला जायला मला छोटा दुसरा रस्ता आहे ज्याने शॉर्टकटने मी लवकर पोहोचतोय. आणि तो नंतर म्हणतो ऑल आय नीड वॉज वॉटर, मला तर पाण्याची गरज होती. तुम्ही हा रस्ता जो बांधलाय तो मला कुठेच घेऊन जात नाहीये, रोड टू नोवेअर. म्हणजे हे रस्ते जे बांधले जात आहेत त्यांनी मला असं कुठं घेऊन जातच नाही, मी तिथेच अडकलेला आहे. हा रस्ता माझ्यासाठी आहे का? किंवा जर समजा माझ्यासाठी आहे तर मला आधी विचारायला पाहिजे होतं ना तुला कुठे जायचंय किंवा तुला काय पाहिजे. तो म्हणतो मला पाणी पाहिजे होतं, पाण्यापर्यंत नेणारा रस्ताच नाहीये, रोड टू नोवेअर. काही ठिकाणी रस्ते तयार झालेत किंवा काहींच्या कंटेक्स्टमध्ये एक रस्ता रोड टू नोवेअर असेल तर दुसऱ्यांच्या कंटेक्स्टमध्ये तोच रस्ता प्रोग्रेस सक्सेस पुढे जातो. रारंगढांग नावाची एक मराठी कादंबरी आहे, बघितले ऐकले कोणी? प्रभाकर पेंढारकर नावाचे रायटर आहेत, त्यांची रारंगढांग नावाची कादंबरी आहे. जे इंजिनियर असतात बेसिकली आणि हिमालयामधल्या रस्ते कन्स्ट्रक्शनमध्ये आर्मीमध्ये जॉईन झालेले असतात. सो ॲज अ सिव्हिलियन ते आर्मीमध्ये जॉईन झालेले असतात. मग आर्मीमधली शिस्त किंवा हे खूप सुंदर काही काही गोष्टी आहेत. ते असं म्हणतात की शांततेलाही आवाज असतो, हिमालय शिकवतो. हिमालयामध्ये शांत राहिलं तुम्ही तरी सुद्धा बरेच आवाज तुम्हाला ऐकता येतात. किंवा ते काम इतकं डिफिकल्ट असतं त्या हिमालयातलं की बऱ्याचदा सैनिक असतील दुसरे सिव्हिलियन लोक असतील सतत मरायचे, कोणी दरीत पडायचं किंवा काही करायचं. आणि मग ना त्यांचे असे आपण म्हणतो ना शिला उभारलेली असते, मेलेली व्यक्ती पुरलेली आहे आणि मग तिथे त्याचा स्मृती म्हणून ती एक स्टोन इरेक्ट केलेला आहे. तर त्यांचा ड्रायव्हर एकदा त्यांना चालताना विचारतो साहब आदमी मर जाता है तो क्या होता है? ते म्हणतात नाही माहिती. तो उसका पत्थर बन जाता है. आता पुन्हा एकदा त्या डायलॉगला किंवा त्या याला वेगवेगळ्या इंटरप्रिटेशन. त्याच्यासाठी काय असतं तर माणूस मेला की तो फक्त दगड बनतो, त्याच्या पलीकडे काही नसतं. तर त्यामध्ये त्यांचं एक वाक्य आहे, रस्ता ही फक्त जमिनीवर मारलेली रेघ नसते, ती अशा दुर्लक्षित वंचित किंवा सामाजिक आर्थिक मला विकासाकडे नेणारी रेघ असते. म्हणजे थोडक्यात रस्ता कशासाठी महत्त्वाचा आहे? मला जर विकासाकडे जायचं आहे, डेव्हलपमेंटकडे जायचं आहे तर तो महत्त्वाचा आहे. मग हा डेव्हलपमेंटकडे जाणारा रस्ता एकाच वेळेला काही लोकांना प्रोग्रेसकडे सक्सेसकडे नेतो आणि त्याच वेळेला काही लोकांसाठी रोड टू नोवेअर असतो का, याचा पण विचार व्हायला पाहिजे. म्हणजे रामदास कोरवासाठी तो रोड टू नोवेअर होता. एक स्वतः मी एक्सपिरियन्स केलेला इन्सिडेंट होता की बेसिकली रायगड डिस्ट्रिक्टमध्ये बघा कातकरी ट्रायबल्स आहेत, PVTG कातकरी आदिवासी. तर एकदा बसमध्ये चढण्यासाठी आपण म्हणू ना की केवढा स्ट्रगल असतो इंडियन लोकांचा जर रिझर्वेशन नसेल तर मग त्यावेळेला आणि आपल्याकडे रिझर्वेशन असेल तर काय असतो, आपण निवांत असतो, आधी सगळ्यांना जाऊ देतो आणि मग नंतर उठल्यानंतर उठा माझं रिझर्वेशन आहे, त्यात वेगळीच हे असते ना आपल्याकडे, उठा. तर मग तसंच बेसिकली सगळ्यात आरामात गेल्यानंतर लक्षात आलं की माझ्या बाजूच्या सीटला दोन हे बसलेले आहेत, म्हातारी बसले होते, बेसिकली कातकरी होते, त्यांच्या पोशाखावरून वगैरे कळत होतं. आणि कंडक्टरने येऊन त्यांना सांगितलं की पुढच्या स्टॉपवरती एक रिझर्व्ड सीट आहे, ती येणार आहे, त्यामुळे इथून उठा. आणि गाडी पूर्ण भरलेली असते. ती म्हातारी फक्त त्याला एवढं सांगते आम्ही पहिला आलो म्हणजे आमची जागा. आणि ट्रेस ट्रायबलला आत्ता पण सांगायचं आहे का, इंडिजिनस आम्ही पहिले आलोय, आमची जागा आहे, तुम्ही अतिक्रमण करताय. आणि नंतर खरंच दुसऱ्या स्टॉपवरती काय येतात, ज्यांचं रिझर्वेशन असतं ते येतात, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात. ती म्हातारी काय ऐकत नसते. तिला एकच काळजी असते की त्या म्हाताऱ्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे, आजारी आहे, त्याने उभं राहू नये, म्हणून तिचा आटापिटा चाललेला असतो. पण अल्टिमेटली ह्या लोकांचा आवाज वाढल्यानंतर काय होतात, ते उठतात. तरी सुद्धा म्हातारीचा आवाज सतत चाललेला असतो, बुणबुण 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 करत असते. पण काही वेळानंतर ती बुणबुण कमी होऊन जाते. कमी होण्यापेक्षा आपण म्हणू गाडीचा स्पीड वाढलेला असतो, लोकांच्या कानामध्ये हेडफोन असतात. सो बेसिकली इंडियाची ती गाडी सुसाट चालली आहे एका रस्त्यावरून, पण त्याच वेळेला त्या रस्त्यावरती काही लोकांना
जागाच नाहीये. जेव्हा आपण आता सध्या चर्चा करतोय आरक्षण या समुदायाला भेटलं पाहिजे, या कम्युनिटीला भेटलं पाहिजे, त्याच वेळेला ज्यांच्यासाठी सगळ्यात जास्त आरक्षण आहे त्यात असा समाज घटक आहे की बेसिकली त्यांना आरक्षण म्हणजे काय, आरक्षित जागा म्हणजे काय हेच माहीत नाही. सो रिझर्व्ड सीट याच्याविषयी त्यांना काय होतं, बेसिकली नो आयडिया ॲट ऑल की आरक्षित जागा असणं म्हणजे काय. त्यांचं काय म्हणणं होतं, आम्ही पहिले येऊन बसलो ना याचा अर्थ आम्हाला ती जागा पाहिजे. सो आता आपण म्हणू त्या जागी बसलेल्या बऱ्याच लोकांसाठी ज्यांना ती रिझर्व्ह सीट भेटली आहे तो रस्ता कुठेतरी कुठे घेऊन जात होता, पण त्या म्हाताऱ्यांना कुठे घेऊन चाललाय, रोड टू नोवेअर. त्या नीलबटा सन्नाटामधली जेव्हा ती अप्पू विचारते ना किंवा तिच्या आईला खणकावून सांगते कि इस देश में डॉक्टर का बेटा डॉक्टर, इंजीनियर का बेटा इंजीनियर और बाई की बेटी सिर्फ बाई बनती है, तेव्हा पण ती सांगते की आई या देशामध्ये हा रस्ता आपल्याला कुठेही घेऊन जात नाही, रोड टू नोवेअर. ते अप्पूला तेच सांगायचं आहे ना की हा रस्ता कुठेच न जाणारा आहे, त्यामुळे फार काही आटापिटा करून चालणार नाहीये. आणि मग हे समाज घटक त्या अगतिकतेनेच मग ते सिंहासन मूवी सारखं बोलतात का, आम्ही चार किरणांचीही आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी. खूप पॉवरफुल लाईन आहे बरं का ती, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी. पुन्हा एकदा मला माहिती आहे ना की हा रस्ता माझ्यासाठी कुठेच जात नाही, कुठेच जात नाही, आणि त्या हतबलतेने अगतिकतेने आलेली ती ओळ आहे, जे कधीच आमचं काहीच नव्हतं त्याची आम्ही का वाट बघायची आता. सो रोड टू नोवेअर काही समाज घटकांसाठी तो रस्ता कुठेच जात नाही. आणि मी जेव्हा समाज घटकांचा विचार करतोय त्यावेळेला त्यामध्ये मग महिलांचा विचार आवश्यक आहे. रोड टू नोवेअर आता सध्या आपण जे प्रसंग आपल्या आजूबाजूला बघतोय ते पुन्हा एकदा आपण कुठे चाललेलो आहोत असा परत परत प्रश्न पडतो. म्हणजे एकदा आपण म्हणायचं सावित्रीच्या लेखी खूप पुढे गेलेल्या आहेत आपण, पण आपण कुठेतरी तिथेच थांबलोय का माणूस म्हणून, असा परत परत प्रश्न निर्माण होतो. महिलांसाठी बेसिकली त्यांची हिस्ट्री, त्यांची जर्नी ही रोड टू नोवेअरचीच आहे का. आम्ही जाण्याचा खूप प्रयत्न करतोय पण आम्हाला कुठे नेलंच जात नाही किंवा जाण्यासाठी मोकळीकच दिली जात नाही. त्या ग्रेट इंडियन किचन मूवी मधली निमिषा आठवा, ग्रेट इंडियन किचन मूवी, त्याच्यामध्ये ती ज्या वेळेला सुरुवातीला मूवी स्टार्ट होते तेव्हा डान्स करत असते. आपलं पॅशन, आपलं ड्रीम, मी म्हटलं की कोणता जर्नी, कोणता रोड टू नोवेअर जातो तर ज्याच्यामध्ये पर्पज नाहीये. सुरुवातीला जेव्हा डान्स करते तेव्हा तिला लक्षात येते की आपलं काहीतरी पॅशन आहे, ड्रीम आहे, आपलं काहीतरी पर्पज आहे, आपलं स्वतःच्या एक्झिस्टन्सचा काहीतरी मिनिंग आहे. आणि नंतर मग ती लग्नानंतर फक्त त्या ग्रेट इंडियन किचन मध्ये अडकून पडते. आणि त्या अडकून पडल्यानंतर तिला जेव्हा रिअलाइज होतं या किचन मधला रस्ता हा कुठेच न जाणार आहे, तेव्हा ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. आणि अल्टिमेटली मूवीच्या एंडला पुन्हा एकदा त्या रिलेशनशिप मधून बाहेर पडून ती डान्स करताना दिसते. ते मूवी आणखी एक शिकवतो आपल्याला की मुवमेंटच्या कंटेक्स्ट मध्ये बऱ्याचदा आपण रोड टू नोवेअर ही सिच्युएशन तर करतो, पण ॲट द सेम टाइम काही लोकांनी जेव्हा रिअलाइज झालं त्यांना की अरे हा रस्ता कुठेच जात नाहीये, दिस इज रोड टू नोवेअर, माझं आयुष्य काय झालेलं आहे रोड टू नोवेअर, तेव्हा ते बाहेर पडतात किंवा नवीन रस्ता तयार करतात. तेव्हाच सिद्धार्थाचा बुद्ध होतो. जेव्हा तुम्हाला कळतं ना की अरे हा रस्ता कुठेच जात नाहीये, तेव्हा रस्ता तयार करणं किंवा रस्त्यावरती ते भरकडत दुसरा आपला स्वतःचा काहीतरी मार्ग शोधणं, तेव्हा सिद्धार्थाचा बुद्ध होतो, मोहनदासचा महात्मा होतो. आणि ती निमिषा पुन्हा एकदा आपल्याला ते पण तेच सांगते की काय करायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल रोड टू नोवेअर चाललेला आहे तेव्हा कुठेतरी समवेअर आपल्याला थांबून तिथून बाहेर बाजूला गेलं पाहिजे. आलंय लक्षात. निमिषासारखे जे लोक बाहेर पडत नाहीत त्या महिलांच्या कंटेक्स्ट मध्ये टर्म वापरली जाते, दॅट इज बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम. बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम माहिती आहे. एक भांड आहे नॉर्मल टेम्परेचरचं, त्याच्यात पाणी आहे आणि त्यात बेडकाला ठेवलेलं आहे. बेडूक मस्त त्या पाण्यामध्ये काय करतोय, एन्जॉय करतोय. त्यानंतर त्या
पाण्याचं टेम्परेचर वाढवायला सुरुवात झाली. आता बेडूक काय करतोय, त्या पाण्याच्या टेम्परेचरशी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. असं नाही की ते पाण्याचं भांड इतकं मोठं आहे की तो उडी मारू शकत नाही, तो निश्चितपणे त्याच्यातून उडी मारू शकतो. बट तो काय करतोय, त्या पाण्याशी त्या टेम्परेचरशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय, ऍडजस्टमेंट. आता ते टेम्परेचर हळूहळू इतकं वाढलेलं आहे की ऍडजस्टमेंट नाही करू शकत, उडी मारण्याची आवश्यकता आहे. पण त्यावेळेला तो उडी मारू शकत नाही, उडी न मारताच काय करतोय, मरतोय. कारण त्या ऍडजस्टमेंटमध्येच माझी एनर्जी इतकी वाया गेलेली आहे की मला आता बाहेर पडताच येणार नाही. सो जे अशा बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम मध्ये अडकून पडतात, त्या पॉटमध्येच आपलं आयुष्य घालवतात, त्यांच्यासाठी आयुष्य काय होतंय, रोड टू नोवेअर. म्हणूनच लापता लेडीज मध्ये त्या फुलला आपल्या सासरचा पत्ताच नसतो माहिती. कारण पत्ता ज्यांना माहित असतो, ज्यांना कुठेतरी जाण्याची जाणीव असते. मला माहिती आहे की माझं आयुष्य हे आयुष्यभर रोड टू नोवेअर असणार आहे, तर मला कुठला पत्ता माहीत असण्याची गरजच नाही. साधी गोष्ट आहे ना, माझ्या घरचा पण पत्ता मला क्लिअरली पाठ नाहीये, माझ्या सासरचा पत्ता पण मला क्लिअरली पाठ नाहीये. कारण मला माहिती आहे मला स्वतःहून कुठे जायचं नाहीये. मला जिथं घेऊन गेलं जाईल तिथं जस्ट निमूटपणे जायचं आहे, क्वेश्चन करायचे नाहीये. सिक्रेट सुपरस्टार मध्ये पण तिला अल्टिमेटली तो दुबईला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. सो रोड टू नोवेअर बेसिकली काय आहे, तुम्हाला स्वतःला कुठे जायचं नाहीये, त्या ह्याच्यामध्येच अडकून पडायचं आहे. कळलं इथपर्यंत? सो काय पर्स्पेक्टिव्ह आतापर्यंत बघितले आपण. रोड टू नोवेअर मीन्स डायरेक्शनलेस, पर्पजलेस रोड. काहींच्या कंटेक्स्टमध्ये तो रोड असतो पण त्याचा त्यांच्यासाठी विचारच झालेला नसतो. हे बघा, ज्या वेळेला ते लँड ॲक्विजिशनची नोटीस येते, मोस्ट ऑफ द टाइम ट्रायबल्सला येते. सांगितलं जातं विकासासाठी तुम्हाला इथून आम्ही काय करतोय, रिलोकेट करतोय, डिस्प्लेस करतोय. त्यावेळेला त्यांच्यासाठी रोड टू नोवेअरच असतो ना. जो आपण ॲक्च्युली विकासासाठी म्हणतोय त्यांच्यासाठी तो रोड टू नोवेअर असतो. आणखी एक एसे होता बघा त्या ह्याच्यामध्ये, व्हॉट डज इट मीन टू बी ह्युमन. कॉम्पिटिशन मधला आणखी एसे काय होता, माणूस असणं म्हणजे काय. जेव्हा हे समजत नाही ना, किंवा याच्यावरती विचार होत नाही ना, तरी तेव्हा सुद्धा तो रोड टू नोवेअरच असतो. म्हणजे माणूस असणं म्हणजे काय हे जर एकदा मिस झालं तर आपण कुठेही भटकत चाललेलो आहे असंच हे असतो ना, प्रवास असतो. लल्लेश्वरी आहेत बघा, त्यांची एक सुंदर रचना आहे. ओरिजिनल आयस वाटे गयस वाटे असं तुम्हाला मिळेल. इंग्लिश आणि मराठी दोन्ही ट्रान्सलेशन त्याचं आहे. त्या असं म्हणतात, मी योग्य वाटेने आले पण योग्य वाट चालले नाही. आयस वाटे गयस वाटे. योग्य वाटेने आले म्हणजे काय, माणूस म्हणून जन्माला आले. योग्य वाट चालले नाही याचा अर्थ काय, की मी माणूस म्हणून जगली नाही. माणूस म्हणून जे जगणं अपेक्षित होतं, युपीएससीने विचारलं पण आहे ना, लाईफ इज अ लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिईंग अँड बिईंग ह्युमन. तेच ना, त्यांना पण काय म्हणतात, मी योग्य वाटेने आले होते, माणूस म्हणून जन्माला आले होते. मोस्ट ऑफ द लोक म्हणतात ना, मी कमनशिबी आहे. माणूस म्हणून जन्माला येणं हेच केवढं मोठं नशीब आहे ना. आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम दूर होतील फक्त एक विचारता कसा केला तर. याच्यापेक्षा आणखी नशीब काय. विचार करा, बेडूक असतो तर, विचार करा ना, बेडूक असतो तर काय, युपीएससीचा अटेम्प्ट दिला असता का. सो मी योग्य वाटेने आले पण योग्य वाट चालले नाही. आणि त्यामुळे पुढे म्हणतात, किनाऱ्यापर्यंत पोहोचतानाच पूर्ण दिवस ढळून गेला. म्हणजे आयुष्य संपून गेलं. आता हा किनारा पार करायला त्या नावाड्याला काय देऊ असा ते प्रश्न विचारतात. नावाडी म्हणजेच कोण, ईश्वर. ते म्हणतात, जेव्हा मी खिशात हात घातला तेव्हा फुटकी कवडी सुद्धा नव्हती. याचं तुम्हाला इंग्लिश व्हर्जन मराठी व्हर्जन दोन्ही सुद्धा नेटवरती मिळेल. पॉवरफुल आहे बघा. तर लाईफ इज लॉंग जर्नी बिट मध्ये पण एंड तसा करता येतो. थोडक्यात, माणूस म्हणून नाही जगलात, माणूस म्हणून नाही तुमच्या जाणीवांचा विस्तार केला, तर लल्लेश्वरी म्हणतात पुन्हा एकदा तुमचा रोड काय असणार आहे, रोड टू नोवेअर. अल्टिमेटली या सगळ्यामध्ये काय आहे बघा, माणूस असणं हे समजणं गरजेचं आहे, तरच तो प्रवास बरोबर होणार आहे. काही दिवसांपूर्वी आपण टॉपिक दिला होता बघा, मेन हॅव फेल्ड, लेट वुमेन टेक ओव्हर. माणसं अयशस्वी झालेली आहेत, आता महिलांना नेतृत्व करू द्या.
पण महिला परत फेल झाल्या तर? ॲटिट्यूड अँड सोशल पोझिशन याचा संबंध आपण बघितलाय. त्या पोझिशनवर गेल्यानंतर महिला पण पुरुषांसारख्या वागायला लागल्या तर? आणि दुसरं असं, मेन हॅव फेल्ड असं म्हणताना माणसं फेल झालेत कारण त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती. ज्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी दिली ते फेल होणार आहेत. याचा अर्थ मेल आणि फिमेल याच्याकडे नाही बघायचं आहे पुन्हा एकदा मला. आपल्याला त्या पोझिशनला पुन्हा एकदा लिडरशिपच्या कुणाला पाठवायचं आहे? जे ह्युमन्स आहेत. आलं लक्षात? तर लल्लेश्वरी पण ते सांगतात की आपल्याला अल्टिमेटली काय व्हायचं आहे? माणूस. त्यामुळे तर माणूस झालो तर रोड टू नोवेअर असेल का तो? तर तो ॲक्च्युली जिथं आपल्याला जायचं आहे त्या रस्त्यापर्यंत आपण पोहोचूया. आले लक्षात? जनरेशन झेडच्या कंटेक्स्टमध्ये रोड टू नोवेअरचे ॲम्पल पर्स्पेक्टिव्ह जनरेट करता आले असते. मोस्ट ऑफ द एसी जनरेशन झेडनीच लिहिले होते, पण मग त्यांना त्याच्याकडे त्या नुसते बघताच आलं नाही. आपलं आयुष्यच रोड टू नोवेअर आहे. जनरेशन झेडला हे समजलं पाहिजे. जर त्याच्यावरती सिरियसली विचार नाही झाला तर काही नाही. म्हणजे इवन जनरेशन झेडच्या कंटेक्स्टमध्ये आता रिलेशनशिपचंच नाव आहे नोटा. नोटा रिलेशनशिप काय प्रकार आहे बरं? नॉट अटॅच टू आउटकम्स. नोटा रिलेशनशिप म्हणजे काय? नॉट अटॅच टू आउटकम. अल्टिमेट एंड काय होईल याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. जर्नी इज मोर ब्युटिफुल दॅन डेस्टिनेशन. आत्ता आपण सोबत आहोत, 2 दिवसांनी असू की नाही माहित नाही. नॉट अटॅच टू आउटकम. पुन्हा एकदा हा रोड टू नोवेअर आहे का? म्हणजे एवढं जर सिम्प्लिफिकेशन मी करून ठेवलेलं असेल लव किंवा रिलेशनशिप या गोष्टींचं, तर ती जर्नी टू नोवेअरच असणार आहे ना. रोड टू नोवेअरच असणार आहे. बेसिकली जर्नी इज मोर ब्युटिफुल म्हणताना आपण रस्त्यावर तिथंच थांबून कुठेच जात नाही याचीच जाणीव नाही आहे बेसिकली. सो नोटा रिलेशनशिप जनरेशन झेडच्या कंटेक्स्टमध्ये ते आहेच, पण त्यासोबत आणखी या एजला काय म्हटलं जातं? एज ऑफ नोइझम. नोइझमचा काळ. इझम म्हणजे तत्वज्ञान, तत्व, विचार. हा तयार होण्यासाठी मला डिफिकल्ट अशा विचार करण्याच्या प्रक्रियेमधून जावं लागतं. माझं तत्वज्ञानाचं 11व्या बारावीचं पुस्तक सांगतो की माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. माहितीवरती विचारांचा संस्कार करावा लागतो, थॉट द्यावे लागतात, रिफ्लेक्शन द्यावे लागतात, तेव्हा ते ज्ञानामध्ये परावर्तित होतं. पण हे माहितीचं ज्ञानामध्ये परिवर्तन होऊन त्यातून तत्वज्ञान निर्माण व्हायला माझ्याकडे वेळच नाहीये. मी सतत पळतोय. रोड टू नोवेअर का? कारण मी पाखोम सारखा नुसता पळत आहे. आणि जर नोइझम कंटिन्यू राहिलं कोणताही, बघा बुद्धाला रोड टू नोवेअर, बुद्धाचे अर्ध आयुष्य रोड टू नोवेअरच आहे. 30व्या वर्षापर्यंत आणि इव्हन 30 वर्षानंतर 12 वर्ष त्याचं आयुष्य रोड टू नोवेअर आहे. जर तो सक्सेसफुल झाला नसता तर मग आपण म्हटलं असतं ना, बायकांना सोडून गेला, पोरांना सोडून गेला, म्हटलंच असतं, आपण शिव्या घातल्या असत्या. रोड टू नोवेअर हाच त्याचा अर्ध्या आयुष्याचा भाग होता. बट त्या विचार केल्यामुळे काहीतरी इझम तयार झालंय, तत्व तयार झालाय आणि त्याचं अल्टिमेट आयुष्य नंतर रोड टू नोवेअर नाहीये. डेफिनेटली काही रोड त्यांनी स्वतःहून तयार केलेले आहेत. येतंय लक्षात? सो नोइझमचा पर्स्पेक्टिव्हनी बोलायला पाहिजे होतं. लक्षात घ्या, कोणताही निबंध असेल किंवा कोणताही विषय असेल, मला आत्ता का विचारला जातोय याच्यावरती खूप सिरियसली विचार करणं गरजेचं असतं. सोशल मीडिया अँड फ्रीडम. व्हॉट डज इट मीन टू बी ह्युमन? का बरं आत्ता विचारलं जातं? याचा विचार केला असता तरी मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह जनरेट झाले असते. आत्ता का मला विचारताय? येतंय लक्षात? सो आत्ताच्या कंटेक्स्टमध्ये बेसिकली रोड टू नोवेअर म्हणजे काय? का बरं रोड टू नोवेअर? मग जनरेशन झेडच्या कंटेक्स्टमध्ये काही विचार करावा लागेल का? किंवा जनरेशन झेडच्या आधीच्या जनरेशनचं जर्नी काय? सगळ्या एकदम ट्रान्झिशन मधली जर्नी आहे. त्यातून डेफिनेटली आपण कुठे गेलोय का? नेशनच्या लेवलला हे जेव्हा मी आणखी एक्सटेंड करतो तेव्हा संदीप वासलेकरांचं एक पुस्तकच आहे, एका दिशेचा शोध. ते असं म्हणतात की ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं, आपल्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये आपल्या सगळ्यांना माहित होतं आपल्याला एका दिशेने जायचंय.
बघा बरेच स्टँड होते त्याच्यामध्ये, आयडिओलॉजिकल वेगवेगळे डिफरन्सेस होते, रिव्हॉल्युशनरी होते, गांधीयन वेगळा एक थॉटच होता. ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे स्वतःचे ॲस्पिरेशन होते, वेगवेगळे थॉट होते, पण प्रत्येकाला माहित होतं की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे. फ्रीडम, स्वातंत्र्य या मूल्यापर्यंत जायचं आहे. ते विचारतात की जर आत्ता आपल्याला विचारलं की भारत या देशाची दिशा कोणती, नक्की आपल्याला कुठे जायचं आहे, तर याचं एक डेफिनेट असा आन्सर काही आपल्याला मिळत नाहीये. मग पुन्हा इंडियाच्या लेवलला किंवा आपल्या कंट्रीच्या लेवलला सुद्धा आपण असं म्हणू शकतो का रोड टू नोवेअर नक्की कुठे जायचं आहे हेच माहीत नाहीये. सो जसं ते इंडिव्हिज्युअलला अप्लाय करतोय आपण, तसंच ते कंट्रीच्या लेवलला पण अप्लाय करता येतं. येते लक्षात? आहे का अशी निश्चित दिशा? अर्थात आता पुन्हा एकदा याच्यामध्ये बरेच मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह की आपण म्हणू की या कंटेक्स्टमध्ये काम होते, पण सिरियस जो थॉट दिला पाहिजे त्याच्यासाठी की नक्की ॲज अ कंट्री आपल्याला कुठे जायचं आहे, तर त्याच्याबाबत तितका क्लॅरिटी आपल्या लेवलला दिसत नाहीये. काय करावं लागेल बरं म्हणजे देशाची दिशा शोधायची आहे, किंवा आपण म्हटलं रोड टू नोवेअर मीन्स डायरेक्शनलेस पर्पजलेस रोड और जर्नी. मग ते होऊ नये यासाठी काय लागणार आहे? जे होत नाहीये म्हणून आपण कमी पडतोय त्या रोड टू नोवेअरला कमी करण्यासाठी. मगाशी एक म्हटलं नो इझमच्या काळाला कमी करावा लागेल, कोणती तरी इझम स्वतःच्या लेवलला थॉट प्रोसेस देऊन जनरेट करावे लागतील, पण आपण ते करतच नाहीये. कारण आपण हे सगळं काम काय करून टाकले, आउटसोर्स करायला लागले. यूपीएससीचा एसे आठवा, प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी इज टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी इज टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. आता बुद्ध तिथं राजवाड्यात बसून गुगल करत केलं असतं बुद्धांनी की काय करावं, बापाच्या संपत्तीवरती हक्क सोडून रानावनात फिरावं की निघून जावं, थांबावं, काय करावं. ओके गुगल नाही, नव्हतं ना त्यावेळेला, ऑप्शनच नव्हता. म्हणून मी काय करतोय, संभाषा करतोय, डायलॉग इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातून मी जे म्हटलं की बुद्धाचं नंतरचे 12 वर्ष पण रोड टू नोवेअरच होतो ना, कारण शोधत होता काही ना काहीतरी. आधी आजीविकांसोबत जाऊन काहीतरी करत बसला, दुसऱ्यांसोबत, म्हणजे वेगवेगळे मार्ग शोधत राहिला. सो बेसिकली जोपर्यंत तुम्हाला डेफिनेटली काही मिळत नाही की हा माझा रस्ता असणार आहे, तोपर्यंत सगळ्यांचं आयुष्य रोड टू नोवेअरच असतं. फक्त तोपर्यंत धडपडण्याची असते, पण ती धडपडण्यासाठी जी मेहनत लागते. बघा जनरेशन झेडच्या कंटेक्स्टमध्ये प्रॉब्लेम काय झालाय, सहज सोपं पाहिजे, सहज सोपं मिळणं, आणि ते मिळत गेलेलं आहे आतापर्यंत. म्हणून नोटा रिलेशनशिप, बाबा टेन्शनच नको. ब्रेकअप पार्टीज ते पण एन्जॉय करा, कारण बेसिकली पुन्हा एकदा नॉट अटॅच टू आउटकम, रोड टू नोवेअर. सो मला सेल्फ डिस्कव्हरीसाठी काही गोष्टी स्वतःच्या लेवलला, मी सेल्फ डिस्कव्हरी करणार नाही तोपर्यंत मला माझा रस्ता सापडणारच नाहीये. आणि मी काय करतोय, टेक्नॉलॉजीने शोधतोय ते. 10 वर्षानंतर मी कसा दिसणार, ॲपमधून बघितलं. अरे कसा दिसणार ते दिसणार, पण तू कसा असशील विचाराने वगैरे तू ठरवू शकतोस ना. ते त्या ॲपला कशाला विचारायला पाहिजे, किंवा ते फोटो वगैरे सगळं सांगतात आजकाल तुमच्याबद्दलचं. हे ते त्याने कशाला सांगायला पाहिजे, स्वतःला विचारलं पाहिजे ना. जोपर्यंत ही सेल्फ डिस्कव्हरी होत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य हे रोड टू नोवेअरच असतं, आणि नो इझमचा तो जो पिरियड आहे, तो एज आहे, तो कंटिन्यू राहणार आहे. येतं लक्षात? हा मेजर क्रायसिस आहे रोड टू नोवेअर मध्ये. सेल्फ डिस्कव्हरी, ती निमिषाची डिस्कव्हरी करते की माझा सेल्फ कुठे आहे, आणि म्हणून त्यातून बाहेर पडते. त्या अप्पूला, जिला असं वाटतं की बाई की बेटी सिर्फ बाई बन सकते, तिची आई मदत करते, आणि स्वतः तिला लगता रिअलाइज होतं की डिस्कवर करायला पाहिजे की हे नाहीये, हे अल्टिमेट एंड नसणार आहे, आणि ती बदलून जाते. येतंय लक्षात? रोड टू नोवेअर. बऱ्याचदा ना
हे रोड टू नोवेअरची खूप जाणीव निर्माण होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपण जिथून जातोय, ज्या रस्त्याला आपल्याला असं वाटतं खूप चांगल्या जर्नीमध्ये आहोत, आपण ब्युटिफुल डेस्टिनेशनकडे चाललोय, ज्या वेळेला ते रिअलायझेशन होतं ना की अरे हे तर काहीच नाही, नोवेअर, मी चाललोयच कुठे हे मला माहिती नाही. म्हणजे त्या पाखोमला जर ते रिअलाइज झालं असतं ना थोडं जरी आधी, तरी तो मेला नसता. पळत 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 राहत मेला नसता तो. आणि हे रिअलाइज झालेले लोक बदललेले आहेत, असं मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. सिद्धार्थाचा बुद्ध कधी होतो त्यावेळेला त्याला ते रिअलाइज होतं की अरे हा रोड टू नोवेअर नाही पाहिजे आपल्याला. तो इकिरू मूवी सांगितला होता बघा आधी, अकिरा कुरोसावाच्या मूवी मधला, जापनीज डायरेक्टर आहे इकिरू. ज्याचा अर्थ जगणे असं होतं. सो अकिरा कुरोसावाच्या त्या इकिरू मूवी मधला एक अधिकारी आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, जो टोकियो म्युनिसिपॅलिटीमध्ये काम करतो आणि त्याला असं वाटतं की आय एम व्हेरी मच पॉवरफुल, मी खूप पॉवरफुल माणूस आहे. त्याच्या त्या सत्तेची तो सतत लोकांना जाणीव करून देत असतो. त्यांना त्या पॉवर बेसिकली मीन्स ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स. दुसऱ्यांना तुम्ही जर तुमचा प्रभाव टाकू शकत असाल, दॅट इज पॉवर. तर सतत तो इन्फ्लुएन्स जनरेट करून स्वतःच्या इंटरेस्टमध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एक दिवशी त्याला कळतं की मला इंटेस्टाईनचा कॅन्सर आहे, आतड्यांचा कर्करोग झालेला आहे. आणि खडपडून जागा होतो, म्हणजे ज्या पॉवरफुल रस्त्याने मी चाललोय असं वाटत आहे, तो रस्ताच मला कुठे नेत नाहीये. अल्टिमेटली कुठं नेत असेल तर तो मृत्यूपर्यंत नेतोय. डेथ हा एकच रस्ता माझा आहे, बाकी कुठे नाहीये. आणि मग तो इकडे तिकडे फिरायला लागतो. पुन्हा एकदा ॲक्च्युअल सेन्समध्ये जे वँडरिंग पाहिजे, पर्पजफुल वँडरिंग आहे, ते त्याच्या कंटेक्स्टमध्ये सुरू होतं. आणि त्याला एक बाई मिळते जी सामान्य लोकांसाठी काम करत असते आणि खुश असते. फार काही तिच्याकडे ताकद, पॉवर अशी काही नसते. त्याला लक्षात येतं की अरे हां, आपण जे चाललो होतो तो ॲक्च्युली रोड टू नोवेअर होता. एक 10 विधानिया नावाचा हिंदी मूवी आहे बघा, विनय पाठक ॲक्टर आहे त्याच्यामध्ये. एकदम नॉर्मल माणूस असतो बेसिकली. त्याचं काही असं भ्रष्टाचार वगैरे, एकदम नॉर्मल लाईफ जगत असतो, कुणाला काही उपद्रव नाही. आणि जास्त नॉर्मल लोक असते की त्यांना त्रास देतो आपण, काहीच करत नाही किंवा हे करत नाही, त्यांना जास्त त्रास देतो आपण. आणि त्याला पण एक दिवशी कळतं की मला कॅन्सर होणार आहे आणि 3-4 महिने माझ्याकडे आहेत. पुन्हा एकदा कशाचं रिअलायझेशन झालंय, रोड टू नोवेअर अल्टिमेटली. आणि हे एकदा कळलं ना बऱ्याचदा की अरे हां, अल्टिमेटली कुठे जाणार आहे हे देह हा काय असणार आहे, नश्वर आहे, संपणार आहे हे सगळं. आणि मग तो बदलतो आणि तो एक 10 शेवटच्या त्याच्या बकेट लिस्ट तयार करतो. 10 विधानिया. हे सगळं अलविदा करताना मला करायच्या 10 ज्या गोष्टी आहेत त्याची लिस्ट बनवतो. आणि एकदम छोट्या छोट्या लिस्ट, की माझ्या आईसाठी मला गाणं बोलायचं आहे आणि त्यासाठी गिटार शिकायची. शाळेमध्ये असताना एक मुलगी होती, तिला कधीच सांगितलं नाही की तू आवडतेस, तिला सांगायचं आहे. म्हणजे अशा 10 बेसिक गोष्टी असतात त्या त्याला करायच्या. विमानात पहिल्यांदा बसायचं असतं. नॉर्मल आपण काय त्यांनी काय विचार केलेला असतो, हे पुढे जाऊन कधीतरी करू, नंतर कधीतरी तो येणार आहे हे करण्यासाठी. पण त्याला माहीतच नसतं की अरे तो नाहीये, नोवेअरकडे चाललोय आपण, हे संपणार आहे. आणि तो ते पुढचे 3-4 महिने असा जगतो की कधीच वाटत नाही की अरे तो कुठेतरी नोवेअरकडे चाललाय, कुठेच न जाणाऱ्या रस्त्याने चाललाय. जो जिथं आहे तो एन्जॉय करतो. घेऊ शकतो ना, पण प्रबोधन वगैरे हिस्ट्रीमध्येच राहू द्या, हिस्ट्रीमध्येच राहू द्या. आत्ता बोललो का आपण GS मधलं काही? कोणती? रॉबर्ट फ्रॉस्टच्या 2 कविता आहेत असं तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे ज्या आपण लक्षात ठेवू शकतो परीक्षेसाठी. जसं ती म्हणाली, वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मी म्हणेन ती कविता मध्ये वापरा. म्हणजे बराचदा रोड टू नोवेअर नसतो, मीच कुठेतरी अडकलेला असतो, थबकलेला असतो. वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे हे समोरचं दृश्य खूप सुंदर आहे, मला इथेच रेंगाळ असं वाटतं. आणि बऱ्याच लोक तिथेच रेंगाळतात.
जे रॉबर्ट फ्रॉस्ट पुढे सांगतोय ना, बट माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, ते सांगण्यामध्ये बरेच लोक कमी पडतात. त्यामुळे रोड टू नोवेअर जनरेट होतो, पण ऍक्च्युली त्यांचा प्रॉब्लेम रोड टू नोवेअर नव्हता. रस्ता जात होता, त्यांना ते पर्पज पण कळलं होतं, पण ते अडकले, मधीच अडकले. आता सध्या आपला जो हे आहे ना कन्सर्न, की आपल्याला मीन्स आणि एंड्स मधला फरक कळत नाहीये. साध्य काय आपलं, साधन काय, ह्यातला फरक कळत नाही. त्यांच्या कंटेक्स्टमध्ये पण ते वुड्स मला चांगले वाटतात आणि मी तिथं अडकून राहतो. एक सुंदर स्टोरी होती बघा. ते प्रोफेसर त्याच्या आधीच्या जे विद्यार्थी होते, माझे विद्यार्थी होते, त्यांना बोलवलं होतं घरी. ते चांगले प्रत्येक जण चांगल्या जॉबवरती असतो आणि ते ब्रिलियंट स्टुडंट असतात. पण मग प्रत्येक जण प्रोफेसरकडे कंप्लेंट करत असतो की आयुष्यात खूपच दुःख आहे, प्रॉब्लेम्स आहेत हे. प्रोफेसर म्हणतो ठीक आहे, आपण कॉफी घेऊ. प्रत्येक प्रश्नावरती उत्तर नसतं, काय असतं, मग कॉफी घेऊया आपण. आणि ते करताना, कॉफी घेऊन येताना प्रोफेसर काय करतो, कप वेगवेगळे वापरतो. काही कपचं तो हे जरा तुटलेला असतो, साईडचा कड. काही ठिकाणी खूप चांगली नक्षी असते, काही एकदम प्लेन असतात, काही खूप जुने, काही खूप नवीन असतात. आणि प्रत्येक जण दुसऱ्याच्या कपकडे बघत असतो. ह्याला कसा भेटला, ह्याच्यावरती कशी नक्षी आहे, याचा कप कुठे जास्त चांगला आहे किंवा माझा जास्त चांगला आहे. ॲक्च्युली त्या मोमेंटला त्यांना कॉफी एन्जॉय करायची असते. मी कपवरती अडकून राहतो. कॉफी की कप हा डिबेट आहे ना. मग बेसिकली वुड्स आर लवली, बट मला नक्की कुठे जायचं आहे. रोड टू नोवेअर मी स्वतः इम्पोज करून घेतो का माझ्या स्वतःवरती. आणि आत्ता मेजॉरिटी ऑफ द लोकांचा प्रॉब्लेम आहे, आयुष्यात संघर्ष नसतो. मी संघर्ष असा ये करत ओढवून घेतो. म्हणजे ज्या संघर्ष कथा रचल्या जायच्या तो काळ गेला. आता एक तर खोट्या संघर्ष कथा किंवा दुसऱ्या खऱ्या खुऱ्या स्वतःहून जनरेट करून स्वतःहून ओढवून घेतलेल्या संघर्षाच्या कथा, अशा दोन कॅटेगरी आहेत सध्या. तर ती रॉबर्ट फ्रॉस्टची कविता तो वापरता येते. दुसरी कविता रोड टू नोवेअर, कुठेच न जाणारा, रोड नॉट टेकन, न निवडलेला रस्ता. टू रोड्स डायव्हर्ज अँड आय टूक लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट मेड ऑल डिफरन्स, असं रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतो. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोस्ट ऑफ द लोकांच्या कंटेक्स्टमध्ये प्रॉब्लेम रोड टू नोवेअरचा नसतो, रोड नॉट टेकनचा असतो. म्हणजे निमिषाने जर तो रस्ता नसता घेतला, तिची पण स्टोरी काय असती, रोड नॉट टेकन. बुद्धाची स्टोरी काय असती, रोड नॉट टेकन. त्या अप्पूची स्टोरी पण काय असते, अल्टिमेटली तिने तिचं आयुष्य बदललं नसतं तर रोड नॉट टेकन. आणि जे लोक तो रस्ता घेत नाहीत, ज्यांची जर्नी तशीच राहते रोड नॉट टेकन, त्यांना मग नंतर म्हणावं लागतं रोड टू नोवेअर. रस्ता नाही असं नाही, तुम्ही तो निवडायला चुकलात. काय म्हणतो रॉबर्ट फ्रॉस्ट, टू रोड्स डायव्हर्ज्ड अँड आय टूक लेस ट्रॅव्हल्ड बाय. जिथं दुसरे लोक जात नव्हते त्या रस्त्यांनी मी गेलो, अँड दॅट मेड ऑल डिफरन्स. येतं लक्षात. सो रॉबर्ट फ्रॉस्टच्या रोड नॉट टेकन ही जास्त ॲप्रोप्रिएट कन्क्लुजन असतं याच्यामध्ये, की रोड टू नोवेअर पेक्षा काय असतं, रोड नॉट टेकन. लल्लेश्वरीला जे वाटतं, दुःख वाटतं, ते वाटू नये यासाठी काय असायला पाहिजे, रस्ता निवडला पाहिजे आणि त्यांनी गेलं पाहिजे. ते मराठीमध्ये गाणं आहे बघा, आकाशी झेप घे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तो सोन्याचा पिंजरा जे सोडतात त्यांच्यासाठी जर्नी रोड टेकन ही होते. बाकीच्यांसाठी रोड नॉट टेकन किंवा रोड टू नोवेअर हीच सिच्युएशन राहते. येतंय लक्षात. ते एसेचं पुस्तक बघितलं असेल तर त्यात आणखी एक निरंजन उजगरेंची कविता आहे बघा, क्षितिजा पलीकडच्या माणसांना आपण पाहू शकत नाही आणि पटवून घेतो की क्षितिजा पलीकडे काहीच नसतं. म्हणजे मी बघू शकत नाहीये म्हणून मी स्वतःला काय सांगतोय की तिकडे काहीच नाहीये. आणि ते म्हणतात की आपली छोटीशी ओढी वलवत वलवत जर आपण पोहोचलो क्षितिजा पलीकडच्या जमिनीवरती, तर भेटेल एक चेहरा आणि मला आरशासमोर आल्यासारखं वाटेल. थोडक्यात रोड टू नोवेअर आणि रोड नॉट टेकन ह्याच्या पलीकडे जर तुम्ही गेलात आणि रस्ता निवडलात तर तुम्हाला बरीच लोक भेटतील. म्हणजे मला असं वाटतं की ती लोक काहीतरी वेगळी आहेत. आप परभाव, अस दे,
याच्या पलीकडे जाऊन मला माझा असलेला माणूस भेटेल, पण त्यासाठी काय करावे लागेल? जर्नी करावी लागेल. म्हणजे अल्टिमेटली त्यांना काय म्हणायचं आहे, इथे असलेला माणूस आहे, तिकडे असलेला माणूस आहे, काय करायचंय? फक्त जर्नी. येतंय लक्षात? काहींच्या कंटेक्स्टमध्ये मग रोड नॉट अलाउड टू बी टेकन असेल, म्हणून तो रोड टू नोवेअर जनरेट होत असेल, जसं आपण वुमेनच्या वगैरे कंटेक्स्टमध्ये बोललो. सो मग ती गोष्टी बदलाव्या लागतील आपल्याला. अल्टिमेटली ती ह्युमन एजन्सी टिकली पाहिजे, माणसाला स्वतःचा निर्णय स्वतः घेता आला पाहिजे. आणखी काय डाऊट या टॉपिक बाबत?